पुढची महत्त्वाची बातमी, बारामती निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आलाय। प्रशासकीय त्रुटींमुळे उमेदवाराचा मूलभूत हक्क हिरावला गेला। न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, भाजपचे पदाधिकारी नवनाथ पडळकर यांनी आता विश्वास व्यक्त केलेला आहे। जो माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला ती इंटरिम ऑर्डर दिली, फायनल ऑर्डर दिलेली नाही आणि फायनल हिअरिंग ठेवले 21 जानेवारी, म्हणजे निवडणूक प्रक्रियेचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्यांनी। म्हणजे एक प्रकारे उशिरा मिळणारा न्याय हा अन्याय असतो आणि सतीश फाळके आणि 17 चे आणि बाकीचे जे काही उमेदवार असतील ज्यांच्यावर हा अन्याय होतोय, हा उशिरा मिळणारा न्याय अन्यायच होतोय। माननीय उच्च न्यायालयाची भूमिका आम्हाला त्यामुळे समजू शकली नाही, परंतु आम्ही आमच्या मूलभूत हक्काविषयी आम्ही आमच्या निवडणूक लढवण्याचा जो कलम 19 नुसार आम्हाला अधिकार प्राप्त झाला आहे, फंडामेंटल राईट आहे, त्यानुसार आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहोत। जो विरोधात आमच्या निकाल गेला आणि जो अन्याय बारामतीकरांवर, त्याच्यानंतर जो लोकशाहीचा गळा दाबायचं काम सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे, जे अन्याय केला आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम, खऱ्या अर्थाने मी जनतेचा आवाज हा लोकशाहीमध्ये बुलंद करण्याचं काम आज सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहे। आमच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा विनिमय करून सुप्रीम कोर्टामध्ये आपण इलेक्शन पिटिशन दाखल करतोय बारामती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आणि हायकोर्टाने जे इंटरिम जजमेंट दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।